इंडियन टुरिस्ट आणि जे इतर कंट्रीजमधनं येणारे टुरिस्ट आहेत, ह्या दोन्ही टुरिस्टचा वाईल्ड लाईफ टुरिझमकडे बघण्याचा अप्रोच याच्यात काय फरक जाणवतो? खूप खूप फरक आहे. पहिले फॉरेनर्सचं सांगतो. फॉरेनर्स जेव्हा येतात इंडियामध्ये ते एका माइंडसेटनी येतात. माइंडसेट त्यांचा आहे केनियाचं माइंडसेट. केनियामध्ये मेजरली जे इंडियामध्ये फॉरेनर्स येतात ते फोटोग्राफीच्या ॲस्पेक्टने येतात. तिथे ऑफ रोडिंग आहे, कुठूनही अँगल घ्या, कसाही घ्या अँगल घ्या, त्यांना गाडी कशी प्लेस करता येते तिथे. वेरेज इंडियामध्ये टायगर्स रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत. फक्त रोडवरतीच आपल्याला बघायचं आहे टायगर, रोडच्या आजूबाजूला. आणि जर इन केस टायगर आला तरी पण आपण त्याला फॉलो नाही करू शकत. ही जस्ट कॅन क्रॉस. सो विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तो जाऊ शकतो. पण काही टुरिस्ट असेही आमच्याबरोबर आहेत की आलेले आहेत की ही ऑलवेज वॉन्ट्स बेटर पोझिशन. जर कदाचित असं होतं की आपण एखाद्या वेळेस मागे राहून जातो, टायगर पुढे दिसतोय, आपण मागे राहतो, असं होतं. त्याच्यावरही ते कंप्लेन करणारे असे लोक आहेत की नाही, मला पुढची पोझिशन पाहिजे, मला बेटर पोझिशन पाहिजे, तुम्ही ऑफ रोड घेऊन जावा, काही करून घेऊन जावा, पण मला आय वॉन्ट द बेस्ट पोझिशन, असे म्हणणारे सुद्धा लोक आहेत. पण वेराज खूप पेशंटसुद्धा लोक आहेत की त्यांना जर एकदा सांगितलं की हा टायगर जर झोपला असेल तर वी वेट फॉर हिम टू वेकअप. तर जोपर्यंत तो उठतोय 5 तास जरी आम्ही त्यांना सांगितलं की हा टायगर उठण्याची पॉसिबिलिटी आहे, आपण इथे थांबू, तर ते खूप पेशंटली थांबतात तिथे. खूप खूप गेस्ट असे आहेत माझे. वेरज इंडियामध्ये थोडंसं काही जे फ्रेशर्स आहेत, जे नवीन वाईल्ड लाईफमध्ये येतात, त्यांच्यामध्ये एक फरक मला म्हणजे जेव्हा गाईड आपला इंट्रोड्यूस करत असतो की वेलकम टू ताडोबा, वेलकम टू बांधवगड, इथे आमचं एवढं जंगल आहे, ह्याच्यामध्ये साधारण 110, 120, 150, 200 वाघ आहेत. मग काही गेस्ट असे पण असतात की आता पहिला वाघ झाला आहे, अरे त्यांना बरोबर ते लक्षात असतं 120 वाघ आहेत जंगलात. मग ते विचारतात की अरे हमने ये तो देख लिया, अभी बाकी के 120 किधर है, उनको दिखाओ.